अमरावतीत फेसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला परिसरातच राहणारा इसम त्रास देत होता। तिच्या पाठलाग करून तिला मोबाईल नंबर मागत होता। माझ्या मागे येऊ नको, नाहीतर पप्पांना नाव सांगेल, असेही तिने त्याला ठणकाविले। मात्र जेव्हा पीडितेच्या वडिलांना मुलगी लढताना दिसून आल्यावर तिला विचारणा केली असता सर्व प्रकार समोर आला। वडिलांनी मुलीसोबत थेट पोलिसात त्या इसमान विरोधात तक्रार दाखल केली। ही घटना शहरातील फेसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत 2 मेच्या दुपारी घडली। एका शाळकरी अल्पवयीन पीडितेचा तिच्या परिसरातच राहणारा इसम काही दिवसांपासून पाठलाग करीत होता। तिच्या घराच्या मार्गाने तर कधी तिच्या शाळेकडे येऊन तिच्याकडे बघत होता। पीडिता तिच्या मावशीच्या घराकडे जात असताना त्या इसमानाने तिला आवाज देऊन थांबवले। तिला मोबाईल नंबर मागितला। यावर माझ्या मागे येऊ नको, नाहीतर पप्पांना तुझे नाव सांगेल, असे पीडितेने त्या इस्मानाला खडसावून सांगितले असता तो घटनास्थळावरून निघून गेला। या दरम्यान अल्पवयीन पीडितेचे वडील घराकडे येत असताना ती लढत असताना दिसली। वडिलांनी तिला लढण्याचे कारण विचारले असता तिने घडलेल्या सर्व प्रकार सांगितला। या घटनेनंतर वडिलांनी पीडितेला घेऊन थेट फेसपुरा पोलीस स्टेशन गाठून जबानी रिपोर्ट दाखल केला। फेसपुरा पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करून सायंकाळी अखेर त्या इसमाविरुद्ध कलम 75-78-1 सह कलम 12 पॅक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले। या प्रकरणाचा पुढील तपास फेसपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत।